पाकिस्तानातील 3 ठिकाणी भीषण स्फोट झालेले आहेत। रावळपिंडीतील पाकिस्तान लष्कराच्या मुख्यालयामध्ये स्फोट झालाय, तर पाकिस्तान हवाई दलाच्या नूर खान या एअरबेसवर सुद्धा स्फोट झालेला आहे। रफिकी आणि मुरीद एअरबेसवरही स्फोट झाल्याचं समोर आलंय, तर पाकिस्तानात झालेल्या भीषण स्फोटांचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे। पाकिस्तानात 3 ठिकाणी भीषण स्फोट झालाय, स्फोटांचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तर एअरबेसवर सुद्धा स्फोट झालेला आहे। रावळपिंडी, रफिकी आणि मुरीद एअरबेसवर स्फोट झालाय। स्फोटांचं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे, मात्र रात्रीतून या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत। पाकिस्तानात 3 ठिकाणी भीषण स्फोट झाले, त्या स्फोटांचं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे, मात्र हे स्फोट भीषण आहेत। एअरबेसवर हे स्फोट झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची भीषणता, त्यांचं गांभीर्य लक्षात येऊ शकतं। पाकिस्तानच्या 3 ठिकाणी भीषण स्फोट झालेले आहेत। और ये काफी हैवी ब्लास्ट हुआ। पाकिस्तान हवाई दलाच्या नूर खान एअरबेसवर भीषण स्फोट झालाय, तर रफिकी आणि मुरीद एअरबेसवर सुद्धा स्फोट झाल्याचं समोर आलं। या सगळ्या घडामोडी रात्री घडलेल्या आहेत। रात्री 12 ते सकाळी 5-6 या दरम्यान घडलेल्या घडामोडी पाकिस्तानच्या 3 ठिकाणी भीषण स्फोट झालाय। रावळपिंडीतील पाकिस्तान लष्कराच्या मुख्यालयात सुद्धा स्फोट झालेला आहे, तर पाकिस्तान हवाई दलाच्या नूर खान एअरबेसवर सुद्धा स्फोट झालाय। रफिकी आणि मुरीद एअरबेसवर सुद्धा स्फोट झाल्याचं समोर आलंय। पाकिस्तानात झालेल्या या भीषण स्फोटांचं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। 3 ठिकाणी भीषण स्फोट झाला। अटैक हुआ है नूर खान बेस पे, बिल्कुल घर के सामने। अभी एक जहाज गुजरा है।